माणिक आणि यमुनाताई आत्ताच्या आता तिच्या पायावर नाक घासून तिची क्षमा मागायची. सखूच्या आत्मसन्मानासाठी लढणार दिगू. सखा माझा पांडुरंग या मालिकेमध्ये मागच्या भागात जे काही घडलं सखू बरोबर आता त्याच्यावरती तोडीसतोड उत्तर देताना आणि तिच्या आत्मसन्मानासाठी लढताना दिसणार दिगू. दिगूने चांगलीच झाडणी केली आहे यमुनाची आणि माणिकची. त्याचं असं म्हणणं आहे की कितीही काहीही झालं तरी तुम्ही एक स्त्री असून तुम्ही दुसऱ्या स्त्रीचा पदर कसा ओढू शकता. पण आता प्रश्न हा आहे की एवढं सगळं घडल्याच्या नंतर आता दिगू सखूच्याच बाजूने असणार का? दिगू सखूला स्वीकारणार का? पुढच्या भागात काय होईल ह्याचा एक अंदाजा आपण लावून घेऊ शकतो की आता दिगू ह्यानंतर जे काय घडेल जे काय होईल त्यामध्ये सखूचाच सोबत असणार आणि कुठे ना कुठे तो आता हळूहळू सखूच्या जवळ जाऊन तिला स्वीकारताना सुद्धा दिसतोय. तर तुमच्या मते पुढच्या भागात काय होईल हे कमेंट करून नक्की सांगा आणि अजून असे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी टेलीचक्कर रिजनला सबस्क्राईब करायला विसरू नका.